प्राईम टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। नेपाळमध्ये सध्या निसर्गाचा अक्षरशः प्रकोप पाहायला मिळतोय। नेपाळ तिबेट सीमेजवळ असलेल्या भीषण पुरानं मोठं संकट ओढावलंय। नद्या दुथडी भरून वाहतायत। पूल, रस्ते, घरं, पायाभूत सुविधा पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्यात। शेकडोंचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येतेय। शेकडो नागरिक, पर्यटक अद्यापही बेपत्ता आहेत। या आपत्तीमध्ये भारतीय नागरिक सुद्धा मोठ्या संख्येनं अडकून पडल्याचं समजतंय। यात महाराष्ट्रातल्याही अनेक पर्यटकांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती सरकारकडून समोर आलेली आहे। मात्र नेमके किती जण सुरक्षित आहेत, किती जणांसोबत संपर्क झालेला आहे आणि महाराष्ट्र सरकार तसंच भारत सरकारकडून बचाव कार्यासंदर्भात नेमके काय प्रयत्न केले जात आहेत, या सगळ्या संदर्भातला विशेष रिपोर्ट पाहूया। नेपाळमध्ये जलप्र पोहोचण्याचं अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भाग पाण्याखाली गेले असून मोठ्या संख्येनं लोक प्रभावित झाले। काही भागांमध्ये घरं आणि रस्ते पाण्याखाली गेलेत। मदत आणि बचाव पथकं पूरग्रस्त भागांमधून लोकांना बाहेर काढण्यासाठी अविरतपणे काम करतायत। पुरामुळे झालेल्या विध्वंसाचं दृश्य भयावह आहे। सुरुवातीला या आपत्तीमागे भूकंपाचा संशय व्यक्त करण्यात आला होता। मात्र नंतर उपलब्ध उपग्रह चित्र आणि तज्ञांच्या प्राथमिक विश्लेषणानुसार हिमनदीचा काही भाग कोसळणं, त्यानंतर दरडी कोसळणं, भूस्खलन आणि नदीचा प्रवाह अडणं आणि अचानक मोठ्या प्रमाणावर पाणी खाली येणं ही संभाव्य कारणं समोर आली आहेत। त्रिशूल येथे आलेल्या विनाशकारी पुरानंतर बेपत्ता झालेल्या लोकांचे नातेवाईक लष्कराच्या बचाव शिबिराजवळ माहिती मिळवण्याचा प्रयत्न करतायत। तर शोध आणि बचाव कार्य सुरू आहे। 26 ऑगस्टला उत्तर रसवामधील भोटे कोशी नदीच्या खोऱ्यात अचानक आलेल्या पुरामुळे वस्त्या, रस्ते आणि ऊर्जा पायाभूत सुविधांचं मोठं नुकसान झालंय। शेकडो लोक बेपत्ता झाल्याचं वृत्त असून मृतांचा आकडा 332 वर पोहोचला असून आकडा आणखी वाढतच आहे। 73 भारतीय नागरिक हैं जो कि त्रिशूली पावर प्रोजेक्ट में काम कर रहे हैं और हमारा एम्बेसी जो वहाँ का प्रोजेक्ट का हेड है उनसे टच में है। दूसरा ग्रुप है एक 37 लोगों का और 39 लोगों का जो तमिलनाडु से हैं। ये सम्राट ट्रैवल के जरिए कैलाश मानसरोवर यात्रा पे गए थे। तीसरा ग्रुप जो है 32 लोगों का है वेस्ट बंगाल से, पश्चिम बंगाल से, जो कि सम्राट ट्रैवल के जरिए कैलाश मानसरोवर यात्रा पे गए। चौथा ग्रुप जो है वो 61 लोगों का है जो विभिन्न राज्यों से गए हैं और ये रिचा ट्रैवल टूर्स के माध्यम से वहाँ गए। और पांचवा जो ग्रुप है जिसके बारे में मैं जिक्र कर रहा था पहले, वो 33 भारतीय नागरिकों का है जो केरल से है। नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांमध्ये पर्यटकांसोबतच कैलास मानस सरोवर यात्रेतील भाविकांचा देखील समावेश आहे। भारत सरकारकडून नेपाळ प्रशासनाशी सातत्यानं संपर्क साधला जात असून दुर्गम भागात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढणं हे सध्या मोठं आव्हान असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय। भारतीय समुदाय को जो वहाँ फंसा हुआ है उसको किस प्रकार से मदद दे सकते हैं और क्या कुछ किया जा सकता है हमारे लोगों को रेस्क्यू के लिए, उनके रिलीफ के लिए, और साथ ही साथ जो ह्यूमैनिटेरियन असिस्टेंस हमारे तरफ से जा रहा है सबको बेहतर कोऑर्डिनेशन के लिए किस प्रकार से हम लोग एक देखिए, जब भी इस प्रकार के कोई भी काम होता है तो ये टीम वर्क है, तो सबको मिलके बात करना और इन्फॉर्मेशन शेयरिंग बहुत जरूरी है।
नेपाळमधील या महापुरामुळे महाराष्ट्रातून नेपाळमध्ये गेलेले पर्यटक देखील संकटात सापडले. महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार राज्यातील सुमारे 80 पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याचा अंदाज आहे. यामध्ये पर्यटन संस्थेमार्फत गेलेले आणि स्वतःच्या नियोजनानं नेपाळमध्ये गेलेले अशा दोन्ही प्रकारच्या पर्यटकांचा समावेश असल्याचं सांगण्यात आलंय. थोड़ी देर पहले बात हुई है, उनके रिलेटिव मेरे पास आए थे, लेकिन बोले हमारा उनका संपर्क हो गया है, ऐसा उन्होंने मुझे कहा है. तो नासिक से भी 40-45 की संख्या में यहाँ पर पर्यटक वहाँ पर है. उनके रिश्तेदार मेरे पास सुबह से आए थे, लेकिन संपर्क नहीं हो पा रहा था. अभी उन्होंने बताया कि हमारा संपर्क हुआ है, हम लोग सब सेफ है. महाराष्ट्र सरकारनं नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांच्या कुटुंबियांसाठी मदत यंत्रणा सक्रिय केली आहे. अडकलेल्या नागरिकांची माहिती गोळा करणं, त्यांच्याशी संपर्क साधणं आणि नेपाळमधील भारतीय यंत्रणांशी समन्वय साधणं सुरू आहे. मात्र प्राथमिक आकडेवारीत सातत्यानं बदल होत असल्यानं कुटुंबियांनी घाबरून न जाता अधिकृत हेल्पलाईनवर माहिती द्यावी असं प्रशासनाकडून आवाहन करण्यात येतंय. या संकट काळात भारतानं नेपाळसाठी मदत पाठवली आहे. भारतीय वायुदलाच्या C-17 विमानानं 37.5 टन मदत सामग्री नेपाळमध्ये पाठवल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय. यामध्ये औषधं, अन्न आणि आवश्यक मदत साहित्याचा समावेश आहे. भारतीयांसाठी महत्त्वाचे हेल्पलाईन क्रमांक: इंडियन एम्बसी, काठमांडू 977-985-1316807, 977-970-9107500. नेपाल इमर्जन्सी असिस्टन्स नंबर 1234. टुरिस्ट पुलिस क्रमांक 1144. भारतीय सेना हमेशा तैयार रहती है. सेवा भाव उनका एक करते हैं, बताते हैं, सेवा भाव से ही मां भारती की सेवा और प्यारे न्यारे तिरंगे की रक्षा. निश्चित रूप से भारतीय सेना का हमेशा जो कदम होता है पहला कदम होता है और हमेशा भारतीय सेना तत्परता से सेवा करती है. Absolutely, this aircraft has been a first responder in most of the national disasters where India has decided to respond. And very recently, we had an earthquake in Venezuela, and the Globemaster was used even then. So, like I would like to say that whether it is at home within the country, closer home to our neighborhood like Nepal or Myanmar, or even it would be halfway across the globe, the Globemaster has been a first responder, along with the C-130 Super Hercules, which is also based at Hindon. एयरफोर्स जो है इसने सिर्फ कई बार तो इंडिया में ही विद इन कंट्री बहुत ज़्यादा जगहों पे फ्लड रिलीफ, अर्थक्वेक रिलीफ ऑपरेशंस करे हैं. तो देखा जाएगा दुनिया के किसी भी कोने में जब भी ज़रूरत पड़े इंडियन एयरफोर्स हेल्प करने के लिए सदैव तत्पर है. तो अभी जैसे प्रेजेंट जो ऑपरेशंस चल रहे हैं इसमें हमारा एक जहाज़ कल जा चुका है, आज एक C-17 जाना है. अगर और आगे ज़रूरत पड़े उसके लिए भी हम तैयार हैं. सध्या पूर काही प्रमाणात ओसरला असला तरी धोका पूर्णपणे टळलेला नाही. पुरामुळे काही ठिकाणी नदीचा प्रवाह अडल्यानं पाणी साचून राहिल्याचं समोर आलंय. त्यामुळे नागरिक आणि बचाव पथकांनी नदी काठापासून दूर राहण्याचं आवाहन करण्यात आलंय. नेपाळमध्ये आलेल्या या नैसर्गिक आपत्तीनं हिमालयीन भागातील वाढत्या हवामान धोक्यांकडे पुन्हा एकदा लक्ष वेधलंय. एकीकडे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी, दुसरीकडे शेकडो नागरिक आणि पर्यटक बेपत्ता. आता सर्वांचं लक्ष आहे ते बचाव कार्य वेगानं पूर्ण होण्याकडे आणि प्रत्येक बेपत्ता भारतीय नागरिक सुखरूप घरी परतण्याकडे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.